नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत तुम्हाला इंग्लिश या विषयाची क्वेश्चन बँक तुमच्या सरावासाठी उपलब्ध करून दिलेली आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी ती डाउनलोड करून त्याचा सराव करावा आणि एका अंदाजानुसार, कन्फर्म नाही सांगत, 80% याच्यातीलच पॅसेज तुम्हाला परीक्षेत विचारल्या जाण्याची शक्यता आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी पॅसेज नीट समजून घ्यावे. मी तर म्हणेन की सर्व प्रश्न उत्तरे एखाद्या वहीत लिहून काढा व परीक्षे अगोदर त्याचा सराव करा. मी माझ्या YouTube चॅनलच्या माध्यमातून सर्व पॅसेज अचूकपणे समजावून सांगितले आहे व पॅसेजच्या शेवटी तुम्हाला प्रश्न उत्तर दिलेली आहे किंवा समजून सांगितलेली आहे. त्या सिरीज मधला हा पहिला व्हिडिओ आहे. आवडला तर नक्की लाईक करा व पुढील व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. तर विद्यार्थ्यांनो, पहिला पॅसेज हा ॲन ॲस्ट्रॉलॉजर डे ह्या लेसन मधून घेतलेला आहे आणि हा संपूर्ण व्हिडिओ माझ्या YouTube चॅनलवर सुद्धा उपलब्ध आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो. तर सुरू करूया पहिला पॅसेज. विद्यार्थ्यांनो, या पॅसेजमध्ये ॲस्ट्रॉलॉजरची जनरल माहिती दिलेली आहे. त्याचा पोशाख कसा आहे, त्याच्या चेहऱ्याचे वर्णन काय आहे, तो कुठल्या झाडाखाली बसतो, त्याच्या भोवतालचा माहोल कसा आहे, तो दिवसभर कसा प्रामाणिकपणे एखाद्या लेबर सारखे कष्ट करतो व आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करतो. सुरुवातीला तुम्हाला समजण्यासाठी मी पूर्ण पॅसेज एकदा मराठीत एक्सप्लेन करतो व पॅसेजच्या शेवटी क्वेश्चन आणि आन्सर देतो. तर सुरू करूया. Punctually at midday, he opened his bag and spread out his professional equipment, which consisted of a dozen cowrie shells, a square piece of a cloth with obscure mystic charts on it, a notebook and a bundle of Palmyra writing. आणि नेहमीप्रमाणे दुपारच्या वेळी त्याने म्हणजे कोणी ॲस्ट्रॉलॉजरने आपली बॅग उघडली आणि आपल्या व्यावसायिक उपकरणांचा विस्तार केला. त्यामध्ये होत्या डझनभर कावरी शेल्स, एका कापडाचा चौरस तुकडा, त्यावर अस्पष्ट अवघड म्हणजे ऑब्स्क्युअर असे गूढ किंवा अनाकलनीय तक्ते होते, एक वही होती आणि पाल्मायरा लेखनाचा एक गठ्ठा होता. His forehead was resplendent with sacked ash and vermilion, and his eyes sparkled with a sharp abnormal gleam, which was really an outcome of a continual searching look for customers, but which his simple client took to be a prophetic light and felt comforted. त्याचे कपाळ पवित्र अशी राख लावल्यामुळे तेजस्वी म्हणजे रिस्प्लेंडंट दिसत होते. त्यावर लालभडक टिळा म्हणजे वर्मिलॉन लावलेला होता. त्याच्या धारदार डोळ्यात असामान्य अशी ग्लिम म्हणजे चमक होती. ती खरोखर अविरतपणे ग्राहकांना शोधण्यामुळे झालेली होती. त्याचा परिणाम तो होता, पण तो त्याच्या भोळ्या भाबड्या ग्राहकांना भविष्यवेधक म्हणजे प्रॉफेटिक आणि कम्फर्टेड म्हणजे सांत्वना देणारा वाटायचा. The power of his eyes was considerably enhanced by their position placed as they were between the painted forehead and the dark whiskers which was streamed down his cheeks. Even a half-wit's eyes would sparkle in such a setting. त्याच्या डोळ्यांची शक्ती त्याच्या राहणीमानापेक्षा अधिक सुस्थितीत होती, एन्हान्स, कारण ते रंगवलेले कपाळ आणि त्याची काळीभोर मिशी त्याच्या गालावर प्रवाहित होत होती. एखाद्या मूर्ख माणसाच्या म्हणजे हाफविट्स पर्सनचे डोळे सुद्धा अशा परिस्थितीत नक्कीच चमकतील किंवा आश्चर्यचकित तो होणार. टू क्राउन द इफेक्ट ही वाउंड अ सॅफ्रॉन कलर्ड टर्बन अराउंड हिज हेड. आणि लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी त्याने एका भगव्या रंगाची पगडी टर्बन घातलेली होती. दिस कलर स्कीम नेव्हर फेल्ड. आणि ही रंगसंगती कधीच अपयशी ठरलेली नव्हती. पीपल वेर अट्रॅक्टेड टू हिम ॲज बीज आर अट्रॅक्टेड टू कॉस्मॉस आर डॅहलिया स्टॉक्स. लोक त्याच्याकडे असे आकर्षित व्हायची की जशी मधमाशी एखाद्या फुलांकडे. He sat under the bough of a spreading tamarind tree which flanked a path running through the town hall park. तो एका विस्तीर्ण शाखा फांद्या असलेल्या एका चिंचेच्या झाडाखाली बसायचा, जे टाउन हॉल पार्क उद्यानाच्या अगदी काठावर होते. इट वॉज अ रिमार्केबल म्हणजे एक उल्लेखनीय स्थान होते. अ सर्जिंग क्राऊड वॉज ऑलवेज मुव्हिंग अप अँड डाऊन हिज नॅरो रोड मॉर्निंग टिल नाईट. आणि या अरुंद रस्त्यावरून सकाळपासून तर रात्रीपर्यंत गर्दी ही वाढतच असे. अ व्हरायटी ऑफ ट्रेड्स अँड ऑक्युपेशन्स वॉज रिप्रेझेंटेड ऑल अलॉंग इट्स वे. या रस्त्यावर विविध प्रकारचे व्यापार आणि व्यवसाय सुद्धा होते, जसे की अ मेडिसिन सेलर म्हणजे औषध विक्रेता, अ सेलर ऑफ स्टोलन हार्डवेअर अँड जंक, चोरलेले लोखंड, भांडीकुंडी किंवा भंगार विक्रेता, मॅजिशियन म्हणजे जादूचे प्रयोग करणारा, अँड अबव ऑल अन ऑक्शनियर ऑफ अ चीप डॉथ who created enough din all day to attract the whole town.
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कमी दर्जाच्या वस्तूंचे पुन्हा तीच गोष्ट सांगून, डीन म्हणजे तीच गोष्ट ठासून सांगणे असा लिलाव करणारा एक माणूस होता, ज्यामुळे संपूर्ण शहरातील गर्दी तो त्याच्याकडे खेचून घ्यायचा. Next to him in vociferousness came a vendor of fried groundnut who gave his ware a fancy name each day, calling it a Bombay ice cream one day, and on the next day Delhi almond, and the third Raja's delicacy, and so on and so forth, and people flocked to him. आणि तेवढ्याच वेळा त्याच्याकडे जोरजोरात व मोठ्याने ओरडून व्हॉसिफेरसनेस ने भाजलेले शेंगदाणे विकणारा एक विक्रेता आला, जो की आपल्या मालाला काहीतरी भपकेदार म्हणजे फॅन्सी नाव द्यायचा, जसे की मुंबई आईस्क्रीम, दुसऱ्या दिवशी म्हणायचा दिल्लीचे बदाम, तिसऱ्या दिवशी म्हणायचा राजाचा पदार्थ, इत्यादी इत्यादी. त्यामुळे खरेदीसाठी त्याच्याकडे झुंबड उडायची. फ्लॉक. A considerable portion of his crowd dallied before the astrologer too. आता dallied म्हणजे रेंगाळणे. यात गर्दीचा लक्षणीय भाग ज्योतिषाच्या समोर रेंगाळायचा. The astrologer transacted his business by the light of a flare which crackled and smoked above the groundnut heap nearby. ज्योतिषाने आपला व्यवसाय याच शेंगदाण्याच्या ढिगाऱ्यातून येणाऱ्या भाजण्याच्या आवाज व धुरातून चमकणाऱ्या त्याच्या प्रकाशावर सुरू ठेवलेला होता. Half the enchantment म्हणजे जादू of the place was due to the fact that it did not have the benefit of municipal lighting. आणि या जागेचे अर्धे आकर्षण किंवा जादू एन्चantment तिथे नसलेल्या नगरपालिकेच्या लाईट मुळेच होती, कारण तिथे लाईटच नव्हती. The place was lit up by shop light. तर तेथील जागा ही दुकानदारांच्या दिव्यावरच उजळत असे. One or two had hissing gas lights, some had neck flares stuck on poles, some were lit up by old cycle lamps, and one or two, like the astrologers, managed without lights of their own. एकाच्या दोघांकडे हिसिंग गॅस लाईट होते, काहींकडे खांबावर अडकवलेली खुल्या ज्योती होत्या, काहींकडे सायकल मध्ये असलेले दिवे होते, तर ज्योतिषासारखे एक दोघे जण असेही होते की ते बिनदिव्याचेच काम चालवत होते. It was a bewildering crisscross of light rays and moving shadows. आणि bewildering म्हणजे भ्रमित करण्यासारखे. त्या लॅम्पच्या लाईटामुळे आडवे तिडवे प्रकाश किरणे आणि हलणाऱ्या सावल्यांमुळे सर्व तिथे भ्रमित करण्यासारखे वातावरण होते. This suited the astrologer very well for the simple reason that he had not in the least intended to be an astrologer when he began his life, and he knew no more of what was going to happen to others than he knew what was going to happen to himself next minute. आणि या ज्योतिषाला हे अगदी पथ्यावर होते, कारण अतिशय सोपे होते. आयुष्याला सुरुवात करताना ज्योतिषी होईल असं त्याने कधीही ठरवलं नव्हतं. त्याला दुसऱ्या बरोबर काय होईल ते सोडा, त्याला स्वतःबद्दल पुढच्या मिनिटात काय होईल हे सांगता आलं नसतं, असा तो ॲस्ट्रॉलॉजर होता. He was as much as stranger to the stars as were his innocent customer. तो ग्रहताऱ्यांना तितकाच अनोळखी होता जितका त्याचे निरागस ग्राहक. Yet he said things which pleased and astonished everyone. तरी तो अशा गोष्टी बोलायचा की ज्याने प्रत्येकाला प्लीज म्हणजे आनंद आणि ॲस्टॉनिश किंवा आश्चर्यचकित केले. That was a more matter of study, practice and shrewd guesswork. श्रूड म्हणजे धूर्तपणे अंदाजपंचे काम करणे. खरे तर हे त्याचा अभ्यास, सराव आणि धूर्तपणे काम करण्याचा त्याचा विषय होता. All the same, it was as much as honest man's labor as any other, and he deserved the wages he carried home at end of the day. तरीही इतर व्यवसायांप्रमाणेच एका प्रामाणिकपणे कष्ट घेतलेले तो रोजगार होता, आणि दिवसाच्या शेवटी त्याने जे काही पैसे कमवले त्याच्या मजुरीस तो लायक होता. विद्यार्थ्यांनो, अशा तऱ्हेने हा पॅसेज इथे संपला. आता बघूया क्वेश्चन अँड आन्सर्स. आता क्वेश्चन 1, स्टेट इफ गिवन स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स. The astrologer used to have the preparation of his business in quite professional way. म्हणजे ॲस्ट्रॉलॉजर हा त्याचा बिझनेस एक प्रोफेशनल तरीकेने चालवत होता. तर हे आहे ट्रू, अतिशय बरोबर, पहिलंच सेंटेन्स आहे. द फिजिकल अपीअरन्स ऑफ अन ॲस्ट्रॉलॉजर हार्डली क्रिएटेड अन इम्पॅक्ट ऑन द कस्टमर. विद्यार्थ्यांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे फॉल्स, कारण त्याचा वेश इथं एक्सप्लेन केलेला आहे. तो कसा टिळा लावत होता, त्याच्या भगव्या रंगाचे कपडे हे त्याच्या विरुद्धार्थी आहे, म्हणून हे फॉल्स आहे.
द प्लेस वॉज बिझी विथ अ व्हरायटी ऑफ ऑक्युपेशन्स. आपण तिथे बघितलं की तिथे विविध व्यवसाय करणारे लोक होते, शेंगदाणे विक्रेता, मेडिसिन विक्रेता, भंगार विक्रेता. त्यामुळे याचं उत्तर आहे ट्रू. द ॲस्ट्रॉलॉजर स्टाईल ऑफ हँडलिंग द बिझनेस लाईज इन हिज स्किल्स. विद्यार्थ्यांनो त्याच्याकडे असलेल्या स्किलमुळेच हा तो बिझनेस करू शकत होता, हा धंदा करू शकत होता. त्यामुळे याचंही उत्तर आहे ट्रू. आता विद्यार्थ्यांनो आपल्याला ॲस्ट्रॉलॉजर काय काय ऍक्टिव्हिटी करत होता ते आपल्याला लिहायचं आहे. तर विद्यार्थ्यांना ऍक्टिव्हिटीज ऑफ अन ॲस्ट्रॉलॉजर: ओपनिंग द बॅग अँड स्प्रेडिंग आउट हिज प्रोफेशनल इक्विपमेंट. विद्यार्थ्यांनो यासाठी तो त्याच्या हाताचा वापर करत होता. त्याच्यानंतर ही सॅट अंडर द बव ऑफ अ स्प्रेडिंग टॅमरिन ट्री. म्हणजे तो तिथे बसलेला आहे, ती पण एक ऍक्टिव्हिटी आहे जो त्याच्या बॉडीच्या माध्यमातून करत होता. ही कंटिन्युअसली सर्चिंग फॉर अ कस्टमर थ्रू हिज आईज. आणि तो आपल्या डोळ्यांच्या माध्यमातून त्याच्या कस्टमरला तो शोधत होता, ही सुद्धा एक ऍक्टिव्हिटी आहे. ही वाउंड सॅफ्रॉन कलर्ड टर्बन अराउंड हिज हेड. ही गोष्ट तो ही हाताने करून आपल्या डोक्याभोवती एक फेटा किंवा पगडी तो बांधतो. Question number 3. The astrologer was shrewd judge of a character. Explain with some details from the extract. आता विद्यार्थ्यांनो आता आन्सर तुम्ही कसं लिहिणार की ॲस्ट्रॉलॉजर जे काही करतो हे एक निव्वळ धूर्तपणा होता, हे तुम्ही एक्सप्लेन करायचं आहे. तर आपण पहिल्यांदा लिहू, येस डेफिनेटली द ॲस्ट्रॉलॉजर इज डुईंग श्रूड गेस वर्क इन अनालायझिंग द प्रॉब्लेम ऑफ हिज क्लायंट. तर कसं द ॲस्ट्रॉलॉजर इज ऑल्सो स्ट्रेंजर टू द स्टार्स अँड टू द प्रॉब्लेम ऑफ हिज कस्टमर. द ॲस्ट्रॉलॉजर इज सेईंग प्लीजंट थिंग्स टू हिज क्लायंट अँड विनिंग देअर माइंड्स. पुढे काय लिहिणार, ही ॲस्टॉनिश हिज क्लायंट बाय प्रेज अँड कॉम्प्लिमेंट अँड सपोर्ट देअर व्ह्यूज. तो काय करायचा, त्याच्या ग्राहकांची स्तुती करायचा, त्यांना कॉम्प्लिमेंट द्यायचा आणि त्यांचा विश्वास संपादन करायचा. An astrologer had a strong sense of human trouble like marriage, money and tangles of human ties. विद्यार्थ्यांनो हे वाक्य या पॅसेज मध्ये नाही आहे, पण ह्यामुळे तो एक ह्या नॉलेजमुळे तो श्रूड गेसवर्क करायचा. From the above citing किंवा example, we can say that an astrologer work is a matter of study, practice and shrewd guesswork. पुढचा क्वेश्चन आहे, we need to understand even the smallest details of the business in order to succeed. Write your own views. आता एखादा बिझनेस करण्यासाठी तुम्हाला काय काय स्किलची आवश्यकता आहे ते तुम्ही तुमच्या भाषेत सांगा. तर विद्यार्थ्यांनो यस, टू सक्सीड इन एनी बिझनेस वी मस्ट हॅव अन मायक्रो मॅनेजमेंट स्किल. किंवा छोट्या छोट्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यायला लागतं. द फर्स्ट थिंग इज युअर ओन पर्सनॅलिटी अँड वेल फर्निश ऑफिस स्पेस अकॉर्डिंग टू युअर बिझनेस. की तुमची स्वतःची पर्सनॅलिटी एक पाहिजे आणि एक चांगलं ऑफिस पाहिजे, तरच कस्टमर तुमच्याकडे येणार. तर ह्या केसमध्ये ॲस्ट्रॉलॉजरचं ॲपिअरन्स, त्याचा जो बिझनेस होता भविष्य बघण्याचा, त्याने त्याचा ॲपिअरन्स कसं एक टिळा लावलेला, भगव्या रंगाची पगडी घातलेली आणि त्याचे प्रोफेशनल इक्विपमेंट सुद्धा आपण कावरी शेल्स किंवा पाल्मायरा रायटिंगचं लेखन, त्यामुळे त्याने एक कस्टमरला आकर्षित करण्यासाठी त्याची पर्सनॅलिटी आणि त्याचं ऑफिस किंवा त्याचं प्रोफेशनल इक्विपमेंट तयार केलेलं होतं. द लोकेशन ऑफ द बिझनेस. विद्यार्थ्यांनो तो जो बिझनेस करत होता तो एका क्राऊडी प्लेसवर करत होता, त्यामुळे त्याचा जो बिझनेस हा त्यावरच सुरू होता. त्याच्यामुळे बिझनेस करण्याकरता लोकेशन सुद्धा अतिशय महत्वाचं आहे आणि इम्पॉर्टंट टू द बिझनेस. यू हॅव इन डेप्थ नॉलेज अबाउट युअर वर्क ॲज वेल ॲज युअर कस्टमर. You have to know the mindset of your customer and this is the basic requirement. की तुम्ही ज्या व्यवसायात उतरले आहेत त्याचं तुम्हाला इन डेप्थ नॉलेज पाहिजे, त्याचं वर्किंग कसं होणार, तुमचे कस्टमर कुठले आहेत, त्यांचं माइंडसेट काय असणार, हे सर्व तुम्हाला एका चांगल्या बिझनेससाठी लागणार आहे. यू हॅव टू बी गिव्ह अ कॉस्ट इफेक्टिव्ह सोल्युशन टू द कस्टमर्स प्रॉब्लेम. तुम्हाला कमीत कमी कॉस्टमध्ये एखाद्या कस्टमरच्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला द्यायची आहे. अँड यू हॅव टू बी अ क्विक अँड प्रिसाइज इन गिव्हिंग सोल्युशन टू द कस्टमर. विद्यार्थ्यांनो अशा प्रकारे तुम्हाला बिझनेस सक्सेस करण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्किलची गरज आहे. आता पुढचा क्वेश्चन आहे, डू ॲज डायरेक्टेड. इट वॉज अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू रिराईट द गिव्हन सेंटेन्स ॲज अन एक्सक्लेमेट ऑर सेंटेन्स. विद्यार्थ्यांनो तर याचं उत्तर आहे आन्सर नंबर 3. What a remarkable place in many ways it was. He spread out his professional equipment which consisted of a dozen cowrie shells.
चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू रिराईट द गिव्हन सेंटेन्स इन अ कंपाऊंड सेंटेन्स. विद्यार्थ्यांनो कंपाऊंड सेंटेन्स मध्ये अँड हा वापरला जातो. तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन नंबर 2 हे बरोबर आहे. ही स्प्रेड आउट हिज प्रोफेशनल इक्विपमेंट अँड इट कन्सिस्टेड ऑफ अ डझन काउरी शेल्स. विद्यार्थ्यांनो पुढचा प्रश्न आहे फाइंड द सिनॉनिमस फॉर द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. तर पहिला आहे कन्फ्युजिंग. कन्फ्युजिंग म्हणजे बिवेल्डरिंग म्हणजे चकित करणारा, भ्रमित करणारा. हँगिंग अराउंड म्हणजे डॅलीड म्हणजे रेंगाळणारा, त्या ॲस्ट्रॉलॉजर भोवती ती पब्लिक रेंगाळायची. डिफिकल्ट टू अंडरस्टँड म्हणजे ऑब्स्क्युअर, न कळणारा म्हणजे कठीण असा. अँड मॅजिकल इफेक्ट म्हणजे एन्चantमेंट म्हणजे जादू.